राज्य सरकारने केंद्र निवडणुकीच्या तोंडावर कर्ज हमी योजना आता राबविण्यात येणार आहे। या अनुषंगाने आपण पाहू शकतो जे कारखाने बंद आहेत तर अशा कारखान्यांना राज्य सरकारने 15 कारखान्यांना 800 कोटीचं कर्ज देण्यात आलेलं आहे। मात्र आपण पाहू शकता की बीड जिल्ह्यातील अनेक कारखान्याचे म्हणजे समावेश करण्यात आलेला आहे। मात्र पण आपण पाहू शकता या ठिकाणी पंकजा मुंडेच्या ताब्यात असलेला वैद्यनाथ कारखाना या कारखान्याला पुन्हा एकदा डावलण्यात आलेला आहे। त्यामुळे आता चर्चा उडून आलेली आहे। महाराष्ट्र सरकारने आता आपण पाहू शकतात की गेल्या आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कारखान्यांना 800 कोटीचं कर्ज देण्यात आलेलं आहे। पण मात्र या ठिकाणी पाहू शकतात की गेल्या 2 वर्षापासून पंकजा मुंडेच्या ताब्यात असलेला वैद्यनाथ कारखाना बंदच आहे। आपण पाहू शकता या पाठीमागे जीएसटीचा प्रश्न असेल, नोकरीच्या पीएफचा प्रश्न असेल आणि या अनुषंगाने आपण कारखाना अनेक दिवसापासून अडचणीत आलेला आहे। मात्र आताच्या या अडचणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा एकदा वैद्यनाथ कारखान्याकडे लक्ष दिल्यामुळे पुन्हा एकदा या कारखान्याला अडचणीत आलेला पाहू शकतात की बीड जिल्ह्यातील यामध्ये वैद्यनाथ कारखान्याला कर्ज देण्यात नसल्यामुळे अनेकांना आता चर्चेला उदाहरण आलेलं आहे। बीड जिल्ह्यातील यामध्ये अनेक कारखान्यांचा समावेश असताना देखील वैद्यनाथ कारखान्याचा समावेश केला नसल्यामुळे आता पुन्हा एकदा वैद्यनाथ कारखाना अडचणीत आलेला दुसऱ्या टप्प्यात का होईना वैद्यनाथ कारखान्याला कर्ज देण्यात यावं आणि कारखाना बंद आहे हा चालू करण्यात यावा अशी मागणी आता अनेक नागरिकांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।